3 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू, उपाययोजना करणे गरजेचे। प्राप्त माहितीनुसार धुळ्यात 3 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना स्नेहनगरमधील खांडल विप्र भवनाजवळ घडली आहे। मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलं नाही, तरी या भागात मोठ्या प्रमाणात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांसह मेंढपाळांनी केलाय। मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांवर पशुधन हॉस्पिटलमधील वैद्यकीय कचरा, हॉटेल, फळ दुकानासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या भागात कचरा टाकला जातो, त्यामुळे या भागात नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते। वैद्यकीय कचऱ्यातील इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, गोळ्या, ट्यूब, मास्क पडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। उघड्यावरच खाण्यात आल्याने मेंढ्यांचा मृत्यू झालाय असा आरोप मेंढपाळांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे। मेंढ्या मेलेल्या आज दिनांक 16 जून रोजी भर दुपारी इथं मेंढ्या स्नेहनगर परिसरात 3-4 मेंढ्या दगावल्याचं पाहायला मिळालं। परिसरातील तरुण मंडळी इथं गर्दी जमल्यामुळे हे गर्दी पाहिल्यामुळे मी पण आज इथं हजर झालो। परंतु हे कचऱ्याचं ढिगारा पाहून हे मन खिन्न होतं। मेंढ्यावाल्यांचं नुकसान झालं। इथं परिसरातले हॉटेलवाले, मटणवाले आणि हॉस्पिटलवाले, तसंच इथं मोठ्या बंगल्यावाल्यांचे साफसफाई करणारे लोक गाड्या भरून बळजबरी इथं कचरा कुंडी नसताना कचरा ओतून जाता। इथं त्यांना अडवायला जावं तर ते आपल्याला शिवीगाळ करतात। तू कोण बोलणारा, तू कोण, तुझा काय संबंध, असे मुजोरीने ते बोलतात आणि घाण टाकून तसेच निघून जातात। परंतु हॉस्पिटलचे औषधं, इंजेक्शनांमुळे हे आणि तेच थैल्यांमध्ये पण काही खाद्यपदार्थ, मेन कपड्याच्या थैलीमध्ये खाद्यपदार्थ तसेच औषधं टाकलेले असतात आणि ते ढोरं खातात। त्याच्यामुळे विषारी औषधं, फळवाले, मटणवाले, फळवाले हे विषारी औषधं असलेले थैल्या टाकून इथं जातात। ते मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी हे सर्व खाद्य समजून खाण्याचा प्रयत्न करतात आणि खाल्लं तर ते विषारी औषध पोटात गेल्यामुळे ते जनावरं दगावण्याचा इथं प्रसंग उद्भवलेला आहे। इथले मेंढपाळ लोकांच्या ह्या 3 मेंढ्या मेल्याचं पाहून जवळजवळ 20,000चं नुकसान झालेलं आहे त्यांचं। हे तसंच म्हशी जर लाख रुपयाच्या म्हशी जर मेल्या, गाई ज्यांना आपण गोमाता म्हणतो, त्या गाई जर अशा मरतील तर हे हिंदू लोक काय करता? इथं महापालिकाचं लक्ष कुठे? महापालिकाचं सफाई कर्मचारी तसेच हे कचरा कुंडीवाले, कचरा हटवणारे गाड्या, स्वच्छता निरीक्षक काय करताय? महापालिकाचे नगरसेवक मरून गेले का इथले? इथला आमदार काय करू राहिला? तरी कृपया येथे या जागेचा पंचनामा करून संबंधित कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच नगरपालिकेचे कर्मचारी, या भागाशी संबंधित स्वच्छता निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ही आमची कळकळीची विनंती आहे।